तेल तापायला ठेवलेलं आहे कढईत. जिरे टाकूया. लसूण अद्रकची पेस्ट, कांदा टाकूया. सोनेरी रंगावर थोडंसं हलवून घेऊया कांद्याला. आता मिरची टाकूया. शिमला मिरची टाकून घेतली. आता टमाटर टाकून घेऊया. कांदा छान परतला, टमाटर टाकून घेऊया. टमाटे छान शिजले की हे मसाले टाकून घेऊया आपण. लाल तिखट, पावभाजी मसाला, हळद आणि मीठ हे टाकून घेऊया. नंतर हे शिजलं का नंतर हे टाकूया बॉईल केलेलं गोबी, गाजर, वाटाणे आणि बीट. आता हे टमाटर छान परतला ना, मग हे सगळं याच्यात टाकून घेऊया. बारीक करून याला थोडंसं उकडून घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स करून याच्यात टाकून घेऊया. नंतर हे मसाले टाकूया. लाल तिखट, पावभाजी मसाला, हळद आणि मीठ नंतर टाकूया. आता आपण ते दाखिली मध्येच बोलते. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपण. आता बटर टाकूया. शिजू द्यायचं. गरम पावभाजी तयार आहे. आवडली तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.